केंद्र सरकारनं खरेदी केलेल्या कांद्याचे थकीत पैसे त्वरित द्यावे या मागणीसाठी नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी दिल्ली गाठलेली आहे। यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या। केंद्र सरकारनं खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे 72 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीये। त्यामुळे थकीत पैसे लवकरात लवकर द्यावेत यासाठी शेतकरी दिल्ली दरबारी पोहोचलेत। आणि यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। कंपनीज आहेत, त्याचे सहकारी संस्था आहेत, त्यांचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी मंडळ इथे दिल्लीत पोहोचलाय। नेमकं मॅम काय एक कंप्लेंट आणि कन्सर्न घेऊन तुम्ही इथे आलात आणि कोणाकडे जे आहे ती कंप्लेंट आणि कन्सर्न ठेवून? तर केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेच्या अंतर्गत हा कांदा खरेदी केला जातो आणि हा कांदा NCCF आणि नाफेड या दोन संस्थांच्या मार्फत आमच्याकडून खरेदी केला जातो। तर मुद्दा असा आहे की कांदा आमच्याकडे शेतकऱ्यांनी आमच्या चाळीवर आणून टाकला, त्यांचे आमच्याशी संबंध असल्या कारणाने जर शेतकऱ्यांनी हा कांदा ओपन मार्केटमध्ये विकला तर त्याला 24 तासाच्या आत त्याची चुकवती होते। परंतु आमचा मुद्दा आहे की आमच्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे कांदा आणून टाकला, त्याला 72 दिवस उलटून गेलेले आहेत। कारण आम्ही जेव्हा या संस्थांबरोबर SOP करतो किंवा आमचा जो करार होतो त्या कराराच्या माध्यमातून ते सांगतात आम्हाला की शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून 72 तासाच्या आत चुकवती केली जाईल, पण अद्यापही शेतकऱ्यांचं पेमेंट आज त्या ठिकाणी गेलेलं नाहीये। पण आमचं मागचं पेमेंट मिळावं ते शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे हा शेतकऱ्यांचाच समूह आहे मॅडम। आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीत 300, 400 शेतकरी एकत्र येऊन आम्ही ह्या कंपन्या उभारलेल्या आहेत। ते काही कॉर्पोरेट कंपन्या नाहीत, हे शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत आणि त्यांना अशा प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही पहिल्यांदाच दिल्लीत तक्रार घेऊन आलो। शासनानं तात्काळ ह्या संपूर्ण शेतकऱ्यांचं पेमेंट द्यावं, मागील संस्थांची जी थकीत देणे आहे तेही लवकर द्यावे, जेणेकरून शेतकरी आणि शासन याच्यातला दुवा साधणारी ह्या जशा दोन संस्था आहे नाफेड आणि NCCF, तसेच या FPOs आणि सहकारी संस्था पण आहे, मग त्यांना का विठीला धरावं हा एक प्रश्न आहे। त्यामुळे शासनानं गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष घालावं यासाठी आम्ही सर्व FPOs असतील, संस्था असतील, शेतकरी असो या ठिकाणी दिल्लीमध्ये आलो। पूर्ण एशियामधून ज्या प्रकाराने कांदा जे सप्लाय होतं ते नाशिक जिल्ह्यातून होतं आणि आज त्याच नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची ही स्थिती जी आहे, त्यांना अन्याय कुठं ना कुठं होतं त्यांच्यावर आणि तेच न्याय घ्यायला ते राजधानी दिल्लीत पोहोचलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडिया।